पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रात सत्तेत 11 वर्ष पूर्ण केली आहे। या 11 वर्षामध्ये नरेंद्र मोदी यांनी अनेक कठीण आणि धाडसी निर्णय घेतले। पाहूया। आज का भारत भी विकास और विरासत दोनों को साथ लेकर चल रहा है। आज जम्मू कश्मीर का नौजवान नए सपने भी देख रहा है और उन्हें पूरे भी कर रहा है। भारत माता की, भारत माता की बिजली से लेकर कनेक्टिविटी तक हर क्षेत्र में सुधार आया है। ज्यांचा हेतू दृढ आहे, ज्यांचं व्यक्तिमत्व मजबूत आहे, ज्यांचं धाडस आणि निर्णय अतुलनीय आहे, त्यांना कुणीही धक्का देऊ शकत नाही। गतीनं प्रगती आणि प्रगतीद्वारे समृद्धी आणणं हा मोदींचा विकास मॉडेलचा एक भाग आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं संपूर्ण लक्ष देशाच्या विकासावर आहे। मोदी सरकारच्या 11 वर्षाच्या काळात देशात असे क्रांतिकारी बदल दिसून आले, ज्यामुळे देशाची स्थिती आणि दिशा दोन्ही बदलली आहे। हे घडलं कारण पंतप्रधान मोदींनी समाजाच्या शेवटच्या रांगेत उभ्या असलेल्या देशवासियांना सन्मानाने जगण्याचा अधिकार देण्यासाठी आवश्यक असलेला प्रत्येक निर्णय घेतला। जन जन देश के विकास के लिए भागीदार बने, दायित्व संभाले। हम इतना तय कर लें कि 2047 जब भारत की आजादी के 100 साल होंगे, विकसित भारत बनाने के लिए तत्काल भारत की इकोनॉमी को 4 नंबर से 3 नंबर पर ले जाने के लिए अब हम कोई विदेशी चीज का उपयोग नहीं करेंगे। 9 जून 2025 रोजी मोदी सरकारनं 11 वर्ष पूर्ण केली, तर मोदी 3.0 न पहिलं वर्ष पूर्ण केलंय। पण या 11 वर्षात देशात असा बदल झालाय ज्याची कल्पना दशकापूर्वी कोणीही केली नव्हती। पंतप्रधान मोदींनी कधीही स्वतःला देशाचं पंतप्रधान मानलं नाही, उलट त्यांनी नेहमीच स्वतःला प्रधान सेवक म्हणून सादर केलं। त्यांच्यासाठी गरिबांचं सक्षमीकरण आणि देशवासियांची सेवा ही सर्वात महत्त्वाची आहे। यह देश लूटने नहीं दिया जाएगा। मैं संतरी मन करके बैठा हूं। भाइयों बहनों, मैं प्रधान सेवक हूं। म्हणूनच पंतप्रधान मोदींनी आता देशातील जनतेला स्वतःचं आणि त्यांच्या सरकारचं रिपोर्ट कार्ड तयार करण्याचं आवाहन केलंय, जेणेकरून सरकारमध्ये पारदर्शकता आणि लोकसहभागाला चालना मिळेल। मोदी सरकारच्या 11 वर्षाच्या कार्यकाळाबद्दल एक सर्वेक्षण सुरू करण्यात आलंय। एक सर्वेक्षण ज्यात देशातील जनता मोदी सरकारच्या 11 वर्षांच्या कार्यकाळाबद्दल त्यांचं मत मांडेल। नमो ॲपवर एक विशेष जनमन सर्वेक्षण सुरू करण्यात आलंय। या सर्वेक्षणाला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळालाय आणि लॉन्च झाल्यापासून अवघ्या 26 तासात देशभरातून 5 लाखांपेक्षा अधिक लोकांनी यात भाग घेतलाय। या सर्वेक्षणाद्वारे मोदी सरकार त्यांच्या 11 वर्षाच्या कामाबद्दल जनतेकडून अभिप्राय घेत आहे।
तसंच सरकारनं लोकांना लोकशाही प्रक्रियेशी जोडण्यासाठी पुढाकार घेतलाय, जेणेकरून जनतेच्या सूचनांवरून महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये आणि योजनांमध्ये आवश्यक बदल करता येईल। या सर्वेक्षणाची माहिती सोशल मीडियावर शेअर करत पंतप्रधान मोदींनी लोकांना भारताच्या विकास प्रवासावर त्यांचं मत देण्याचं आवाहन केलंय। पंतप्रधान मोदींनी लिहिलंय की तुमचं मत सर्वात महत्त्वाचं आहे। नमो ॲपवरील हे सर्वेक्षण घ्या आणि भारताच्या 11 वर्षाच्या विकास प्रवासाकडे तुम्ही कसे पाहता ते आम्हाला सांगा। सरकार आणि जनता यांच्यातील दरी कमी करून लोकसहभाग वाढवणं आणि पारदर्शकता आणणं या मोदींच्या मंत्राचं हे सर्वात मोठं उदाहरण आहे। आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशने सर्वाधिक 1,41,150 प्रतिसाद पाठवले। त्यानंतर महाराष्ट्रानं 65,775, तमिळनाडूने 62,580, गुजरातने 43,590 आणि हरियाणानं 29,985 प्रतिसाद पाठवले। विशेष म्हणजे सर्वेक्षण केलेल्या 77% लोकांनी संपूर्ण सर्वेक्षण पूर्ण केलं आहे, जे नागरिकांचा गंभीर सहभाग दर्शवतं। असं म्हणतात की लोकशाहीमध्ये जनताच राज्य करते आणि हे देशाचे पंतप्रधान मोदींनी सिद्ध केलंय। गरीब असो, श्रीमंत असो की मध्यमवर्गीय, राष्ट्र उभारणीत त्यांच्या सहभागाशिवाय चांगले राष्ट्र निर्माण करणं अशक्य आहे आणि पंतप्रधान मोदी हे चांगलं जाणतात। साथियों, देश के हर गरीब का सशक्तिकरण बीजेपी सरकार की प्राथमिकता है। म्हणूनच मोदी सरकार जनमन सर्वेक्षणाद्वारे जनतेकडून अभिप्राय घेत आहे, जेणेकरून जनतेच्या सूचनांच्या आधारे एका चांगल्या राष्ट्राचा पाया रचला जाईल। या सर्वेक्षणात वेगवेगळ्या क्षेत्राशी संबंधित प्रश्न समाविष्ट करण्यात आले, त्यापैकी काही आम्ही तुम्हाला सांगत आहोत। जसे की गेल्या दशकात दहशतवाद्याशी लढण्यासाठी भारताचा दृष्टिकोन कसा राहिला, राष्ट्रीय सुरक्षेच्या आव्हानांविरुद्ध भारत सरकारनं घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे एक नागरिक म्हणून तुम्हाला किती सुरक्षित वाटतं, तुम्हाला वाटतं का की भारताचा आवाज आता पूर्वीपेक्षा जास्त जागतिक स्तरावर ऐकला जातो आणि त्याचा आदर केला जातो। तरुणांना सहभागी करून घेण्यासाठी स्किल इंडिया, स्टार्टअप इंडिया किंवा शिक्षणातील सुधारणांमुळे तरुणांसाठी किती संधी वाढल्या आहेत हे विचारण्यात आलंय। महिलांवर केंद्रित प्रश्न असा आहे की तुमच्या मते महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाच्या दिशेनं सर्वात महत्त्वाची सुधारणा कोणती आहे? सार्वजनिक समस्यांशी संबंधित मुद्द्यांवर स्थानिक आणि राष्ट्रीय लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीबद्दल किंवा जबाबदारीबद्दल तुमचं मूल्यांकन काय? मोदी सरकारचा संकल्प देशातील प्रत्येक घटकाचा विकास करण्याचा आहे, ज्यासाठी सरकार सतत काम करत आहे। जनमन सर्वेक्षणाद्वारे जनतेकडून अभिप्राय घेतल्यानं स्पष्ट होत आहे की सरकार सतत सार्वजनिक हितासाठी नवीन आणि प्रशंसनीय पावलं उचलत आहे, ज्याची अनेक उदाहरणं आहेत। गेल्या 11 वर्षात मोदी सरकारनं अनेक लोकांना गरिबीच्या चक्रातून बाहेर काढण्यासाठी महत्त्वाची पावलं उचलली आहेत, ज्यामध्ये डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे। मोदी सरकारनं डीबीटी प्रणालीद्वारे क्रांतिकारी बदल घडवून आणले, ज्यामुळे सरकार भ्रष्टाचाराला आळा घालण्यात आणि लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे पोहोचवण्यात यशस्वी झालाय। 1200हून अधिक सरकारी योजना आता डीबीटीचा वापर करतात। लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट 44 लाख कोटी हस्तांतरित करणं शक्य झालंय। डायरेक्ट बँक ट्रान्सफर सिस्टीममुळे सरकारला 3.48 लाख कोटी वाचवण्यास मदत झाली आहे। गरीबों को लाभ मिले से कई योजनाएं चलती हैं, लेकिन पता ही नहीं चलता है कि जिसके लिए योजना है उसी को जाता है कि किसी और जगह पे जाता है। हमने तय किया कि दिल्ली से 1 रुपया निकलेगा तो गरीब के हाथ में 100 के 100 पैसे पहुंचेंगे, 99 नहीं। कर प्रणाली पारदर्शक केली। प्रामाणिक करदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि कर व्यवस्थेत पारदर्शकता वाढवण्यासाठी मोदी सरकारनं कर प्रणाली पारदर्शक करण्यासाठी जीएसटी लागू केला, म्हणजेच एक राष्ट्र एक कर। याचा फायदा असा झाला
की जनतेला 500 वेगवेगळ्या प्रकारचे कर भरण्यापासून दिलासा मिळाला। देश ने जीएसटी लागू कर दिया, व्यापारियों में एक नया विश्वास पैदा हुआ। मैं देश के व्यापारी आलम को, छोटे मोटे उद्योग करने वाले आलम को जीएसटी के साथ शुरू में कठिनाइयां आने के बावजूद भी उसको गले से लगाया, स्वीकार किया, देश आगे बढ़ा। पंतप्रधान मोदींच्या या मास्टर स्ट्रोकनं कर प्रणालीत क्रांतिकारी बदलाचा पाया रचला। या कर प्रणालीने पारदर्शकतेला चालना दिली, त्यामुळे काळा पैसा आणि भ्रष्टाचार रोखण्यात खूप मदत झाली आणि गरिबांना देखील त्याचा प्रचंड फायदा झाला। पंतप्रधान मोदी वडनगरमधील एका छोट्या चहाच्या टपरीवरून देशातील सत्तेच्या शिखरावर पोहोचलेत। त्यांना गरिबी काय आहे आणि गरिबांच्या समस्या काय आहेत हे चांगलंच माहिती आहे। म्हणूनच गेल्या 11 वर्षात अशा योजना सुरू करण्यात आल्या ज्या गरिबांचं जीवन सुधारू शकतील। हमारे ही गरीब भाई बहनों ने गरीबी के खिलाफ जंग लड़ा और 25 करोड़ गरीब गरीबी को परास्त कर करके, विजयी होकर के गरीबी से बाहर निकले हैं। हर तरह से सरकार गरीब और मध्यम वर्ग के साथ कंधे से कंधा मिलाकर चल रही है। मोदी सरकारच्या 11 वर्षाच्या काळात अशा अनेक योजना राबवण्यात आल्या ज्यामुळे गरिबांच्या जीवनात बदल झालाय। त्यापैकी एक अटल पेन्शन योजना। अटल पेन्शन योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली। सरकार त्यात गुंतवणुकीवर पेन्शनची हमी देतं। संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना लक्षात घेऊन ती सुरू करण्यात आली आहे। 18 ते 40 वर्ष वयोगटातील लोक या योजनेत गुंतवणूक करू शकतात। नियमितपणे गुंतवणूक केल्यानंतर निवृत्तीनंतर म्हणजेच वयाच्या 60व्या वर्षी जास्तीत जास्त 5000 पेन्शन मिळते। हमने एक अटल पेंशन योजना लगाई है। भाइयों बहनों, आपने कभी कल्पना की थी कि हमारे देश का किसान 60 साल के बाद उसको पेंशन मिल सकती है? घर काम करने वाली महिला 60 साल के बाद उसको पेंशन मिल सकती है? भाइयों बहनों, अगर आप 20 साल की उम्र के हैं, 25 साल की उम्र के हैं, 30 साल की उम्र के हैं और अभी से आप पैसा जमा कराना चालू करोगे, जितना जमा कराओगे उसके अनुपात में 60 साल की उम्र होने के बाद आपको पेंशन मिलना शुरू हो जाए। उज्ज्वला योजना। पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारनं 1 मे 2016 रोजी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू करून एक मोठी घोषणा केली। गेल्या 9 वर्षात 238 कोटी सिलेंडर रिफिल करण्यात आले। या योजनेअंतर्गत बीपीएल कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन आणि अनुदानावर 12 सिलेंडर मिळतात। मार्च 2025 पर्यंत 10.35 कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळालाय। लाभार्थी महिलांपैकी 80% ग्रामीण महिला आहेत। पीड़ा को जी करके आया हूं और इसलिए मुझे मेरी इन गरीब माताओं को इस कष्टदायक जिंदगी से मुक्ति दिलानी है। आयुष्मान भारत योजना। देशातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबाचं आरोग्य लक्षात घेऊन पंतप्रधान मोदींनी आयुष्मान भारत योजना सुरू केली, जी जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना मानली जाते। या अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 5 लाखांचा आरोग्य विमा लाभ मिळतो। 50 कोटींहून अधिक लाभार्थी याचा लाभ घेत आहेत। इतकंच नाही तर देशातील प्रत्येक वर्गाला सरकारी योजनांचे लाभ मिळवून देणं हे मोदी सरकारचं उद्दिष्ट आहे। त्यामुळेच मोदी सरकार अनेक फायदेशीर योजना चालवत आहे, ज्याचा परिणाम आता दिसून येतोय। स्वच्छ भारत अभियान, स्किल इंडिया मिशन, मेक इन इंडिया, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, पीएम मुद्रा योजना, जीवन ज्योती विमा, स्टार्टअप इंडिया अशा अनेक योजना मोदी सरकार चालवत आहे, ज्याचा थेट फायदा गरीब वर्गाला होतोय। शेतकरी असो वा तरुण, महिला असो वा गरीब कुटुंब, पंतप्रधान मोदी आणि त्यांचं सरकार नेहमीच त्यांच्या कल्याणासाठी काम करत असतं। पंतप्रधान मोदींना प्रत्येक भारतीयाची काळजी आहे
आणि हेच पंतप्रधान मोदींना इतर नेत्यांपेक्षा वेगळं करतं. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.